देशातील पहिल्या रोरो कार सेवेला कोकण रेल्वे मार्गावर अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय। आरक्षणाची आज अंतिम मुदत आहे। आतापर्यंत फक्त 5 जणांनीच आरक्षण केलंय। 16 पेक्षा कमी वाहनं असली तरी रोरो कार सेवा धावेल असं कोकण रेल्वेचं म्हणणं आहे। रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेरणा दरम्यान ही रोरो कार सेवा धावणार आहे। जाणाऱ्या 3 प्रवाशांनीच आरक्षण केलेलं आहे। अप डाऊन मार्गासाठी 5 प्रवाशांचं आरक्षण झालंय। प्रवाशांचा प्रतिसाद नाहीये, त्यामुळे आता या सेवेचं नेमकं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। 24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या दरम्यान ही सगळी रोरो कार सेवा उपलब्ध आहे। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, अत्यंत कमी प्रतिसाद खरं तर मिळतोय या सगळ्या सेवेला। आता पुढे या सेवेचं नेमकं काय होणार? रिद्धी, खरं तर अत्यल्प असा प्रतिसाद या रेल्वेच्या रोरो सेवेला सध्या मिळालेला पाहायला मिळते। आतापर्यंत फक्त 5च म्हणजे अप आणि डाऊन अशा मिळून 5च बुकिंग ज्या आहेत त्या या प्रवासादरम्यान करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर रायगडच्या कोलाड ते गोव्यापर्यंत ही सेवा रोरो सेवा जी आहे ती सुरू असणार आहे। याआधी जर आपण पाहिलं तर 16 गाड्या ज्या आहेत म्हणजे 16 बुकिंग असणं अनिवार्य होतं। त्या जर ते नसेल तर ही सेवा रद्द केली जाऊ शकते असं रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर ही सेवा जी आहे ती या 5 गाड्यांमध्ये सुद्धा सुरू राहील। आजची अंतिम मुदत आहे, त्यामुळे आज नेमका आकडा वाढतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र ही सेवा होईल असं जे आहे ते कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे कमी गाड्या जरी असल्या तरी ही रेल्वे जी आहे रोरो सेवा जी आहे ती दिली जाईल। ही रेल्वे धावेल कोलाड ते गोव्याच्या वेरणापर्यंत जी आहे ही रेल्वे आपल्याला धावताना पाहायला मिळेल। खरं तर चाकरमान्यांना रस्त्याचा आणि रस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि त्याचबरोबर खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून ही रोरो सेवा जी आहे ती रेल्वेकडून सुरू करण्यात आली होती आणि त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो। त्यामुळे ही सेवेचं पुढे काय होणार असा एक प्रश्नचिन्ह उभा राहिला होता। मात्र सध्या तरी ही सेवा पहिली ट्रेन जी आहे ही धावणार असल्याचं कोकण रेल्वेने म्हटलेलं आहे। येऊन जाऊन म्हणजे अप आणि डाऊन मार्गावर असं पकडून सध्या 5च बुकिंग जे आहेत ते आतापर्यंत झालेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं या बुकिंग वाढतात का आणि पुढे काय या सगळ्या गोष्टीचं होतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास पहिली ट्रेन जी आहे ती रद्द होणार नाहीये। 16 ज्या आहेत त्या बुकिंग झाल्या नसल्या तरी सुद्धा ही रेल्वे धावताना पाहायला मिळणार आहे। रिद्धी जी, धनंजय, सगळ्या तपशिलांसाठी धन्यवाद।